कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फाल्गुनीला एकटीला का घेऊन गेल्या त्या? काकू, आपण जरा थांबूया का प्लीज? तन्मय, तू जरा शांतच राहा, काहीच बोलू नकोस प्लीज। त्यांना बोलायचं असेल काहीतरी। बोलायचं होतं ना, मग इथे बोलायचं ना सगळ्यांसमोर। आत काय आहे, याला काय अर्थ आहे? आई, काय झालं? काही नाही बाळा। मग काकू मग अशी का वागते? अद्वैत, सांग ना तुझ्या लेकीला फाल्गुनी अशी का वागते ते। काकू प्लीज। मागे जेव्हा तू आजारी होतीस तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू कधीच आई होऊ शकणार नाहीस। आणि आज जेव्हा तू पडलीस तेव्हा डॉक्टर म्हणाले की ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल। आणि मग तुला शुद्ध आली आणि तुला बरं वाटायला लागलं होतं। आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की तू पूर्ण बरी झालीस आणि तू आई होऊ शकतेस। हे फक्त आणि फक्त ईशाच्या दिव्य शक्तीमुळे झालंय। तुला आठवते मागे तुझ्या हाताला लागलं होतं तेव्हा ईशाच्या स्पर्शाने तुझा हात बरा झाला होता। आणि तेव्हा नेत्राने ईशाला हेही सांगितलं होतं की फाल्गुनीच्या पोटाला स्पर्श कर, पण तू तिला झिडकारलीस, नको ते गैरसमज करून घेतलेस आणि मिरजेला निघून गेलीस। आता तरी तुला कळतंय का की तुला बरं वाटल्यावर नेत्राला आनंद का झाला होता? ईशाकडे फक्त संकेत येण्याची दिव्य शक्ती नाहीये, तिच्याकडे भूमितत्व सुद्धा आहे। मी चुकले आत्या सासूमा, खरंच मी चुकले। नेत्राने तुला किती वेळा समजवायचा प्रयत्न केला, पण तू ऐकूनच घेतलं नाहीस तिचं। तुला माहिती ना नेत्रा कशी आहे, तिला कितीही त्रास झाला, काहीही झालं तरी ती सगळ्यात आधी संपूर्ण जगाच्या भल्याचा विचार करते। माहिती आहे ना? तुला आणखीन एक गोष्ट दाखवायची। तुला माहिती आहे ना, या घरात कोणालाच तू नको होतास। अरे तुझं तोंडही बघण्याची इच्छा नव्हती कोणाची। तुला एवढा त्रास देणार आहे, इतकं टॉर्चर करणार आहे, या सगळ्याला कंटाळून शेवटी तू आत्महत्या केली पाहिजेस, एवढा त्रास देणार आहे मी तुला। तू असं का करतोस? या घराला सुख हा शब्द विसरायला लावणार आहे मी। आधी तुझ्या लाडक्या सुनेला, त्या नेत्राला आणि मैथिलीला संपवणार, आणि त्यानंतर मग तुझी मुलं अद्वैत, तेजस आणि तन्मय त्यांना उद्ध्वस्त करणार। नाही भिकेला लावलं ना तुम्हाला सगळ्यांना, तर केदार राजाध्यक्ष नाव लावणार नाही, मी सांगून ठेवतोय। काकाजी, नेत्राला सुरुवातीपासूनच माहित होतं की केदार दादा कसा आहे। तिथे प्रत्येक वेळी सांगायचाही प्रयत्न करत होती, पण आपण दरवेळी तिला चूक ठरवलं। ह्या माणसाच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण नेत्रावर अविश्वास दाखवला आणि शेखरवर सुद्धा। काकू मग आपण काकू मला सांगूया सगळं। चल नाही, केतकीनं हा व्हिडिओ दाखवायचा नाही। काकाजी असे आहेत तर काकू मला कळायला हवं ना, त्यांचा खूप विश्वास आहे काकाजीवर। केतकीचं केदार दादावर खूप प्रेम आहे। तिला जर हे सगळं कळलं ना, तिला खूप धक्का बसेल। आणि योग्य वेळ आली ना की नेत्रा ठरवेल काय करायचं ते। आणखीन एक गोष्ट, आपण जे काही बोललोय ते केदार दादाला कळता कामा नये। त्यामुळे आतापर्यंत तू जशी वागत आलीस ना, तसंच ह्यापुढे वागायचं। हे प्रकरण खूप शांतपणे हाताळावं लागणार आहे। आत्या सासूमा, मी कसं वागले नेत्राशी? खूप बोलले तिला, पण ती एकदा सुद्धा माझ्यावर ओरडली नाही, मला रागवली नाही। खरंच खूप मोठ्या मनाची आहे आपली नेत्रा। सगळ्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं, केदारदादापासून घराला, मैथिलीला वाचवणं, अशा अनेक पातळ्यांवर ती एकाच वेळी लढत होती। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मनात असलेला नेत्राबद्दलचा राग काढून टाक। तू तिच्याशी बोलत नव्हतीस तरी सुद्धा नेत्रा सतत तुझी चौकशी करायची। तुझ्या खाण्यापिण्यावर तिचं बारीक लक्ष होतं। विश्वास ठेव माझ्यावर, नेत्रा एवढी तुझी काळजी कुणीच घेतली नाही।
आपण नेत्राला साथ द्यायला हवी. केदार दादा घरात राहून जे काही करतोय ना ते खूप धोकादायक आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कुटुंब म्हणून एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. अरे तेजस, अरे काय इतकं टेन्शन घेतोयस तू? अरे आता सगळं छान होणार आहे. तू बाबा होऊ शकणार आहेस. आपल्या घरात छोटं बाळ आलं ना की मग ऑफिस मधनं मी रोज 1 तास लवकर येणार बाळाशी खेळायला. तुम्हा दोघांकडनं आताच परमिशन घेऊन ठेवतोय हा. काकूमा आणि आजी आली. फाल्गुनी काय झालं? इंद्राणी ताई काय झालं? का घेऊन गेला होता एकटीला आणि इतकं काय बोलायचं होतं? विशेष काही नाही. घरात वाद होऊ नयेत म्हणून 4 गोष्टी समजावून सांगितल्या तिला माझ्या भाषेत. अहो पण फाल्गुनीला काय समजावायचं होतं? ज्या व्यक्तींमुळे घरामध्ये वाद होत आहेत ना त्या व्यक्तीला समजावा ना. केतकी, उगाच नको ना वाद उकरून काढूस. मला ना कमालच वाटते सगळ्यांची. फाल्गुनीला काकूमा काही नाही झालं, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काही झालं नाही तर मग आत्या तुला आत का घेऊन गेली? जे बोलायचे ते इथे सगळ्यांसमोर बोलायचं होतं ना. छोड ना प्लीज, सगळं छोड. आपण इतकी चांगली बातमी दिली ना सगळ्यांना. तू ना एक काम कर, तू मस्त आईस्क्रीम मागव सगळ्यासाठी. काय? मागव ना तू आईस्क्रीम. फाल्गुनी का ईशा, सॉरी बच्चा. सॉरी रीमा. आता मस्त मस्त आईस्क्रीम खायचे ना. फेवरेट चॉकलेट आईस्क्रीम. चला लवकर काकू मला हग द्या मस्त. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.